मालेगावातील अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे। तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी करण्यात येते। जोडगे, गुगुळवाड, माळमाथा या परिसरामध्ये नुकसानीची पाहणी सुरू झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भाजप जिल्हाध्यक्षासह पदाधिकारी सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत। पंचनामे करून तातडीने अहवाल वरिष्ठांकडे मदतीसाठी पाठवला जाणार आहे। सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांची। परवाचा जो पाऊस झाला, अवकाळी पाऊस, आपल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेब असतील किंवा महायुतीतील सर्व नेते मंडळी जेवढे असतील मंत्रिमंडळ, सगळ्यांना आदेश दिलेले आहे की आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेतांची पाहणी करावी आणि शेतकऱ्याला भरीव मदत करावी, अशा पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलेले आहे। आणि मालेगावमध्ये परवाच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही काल परवापासून संपर्कात वरिष्ठ नेत्यांच्या, आणि त्यांनी सांगितलं की जो अहवाल असेल तो पाठवा, आपण सरकारकडनं शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी प्रयत्न करू। आता आणि मंजूरला कशाने द्यायचं आणि कसं काढायचं? चिखलात गुडघे इतक्या जात नाही मंजूर। आता आम्ही करायचं काय? 2 लेकराचे लग्न जमले तर जनावर महिना झाला आम्ही पाण्यात आम्ही करायचं कसं? आता आम्ही भागवायचं कसं? ही आम्हाला आता तात्काळ मदत आम्हाला करावी साहेब लोकांनी। आम्हाला का नाही हाती धराव कवा तरी, रोड करताल काही करताल, आता शेतकऱ्याला मदत करा। एवढी मदत केली का कस तरी शेतकरी उभा राहील? काय खाईल शेतकरी सालभर? कशाने भागवील? लोकांचा हात उसनं घेऊन पेरलेलं, ट्रॅक्टरचं द्यायचं, बियाचं द्यायचं, खताचं द्यायचं। मंजूर आम्ही 10 माणसांनी कष्ट केलेत, कशाने फेडायचं आम्ही आता? आणि कशाने द्यायचं लोकांचं? आम्हाला काहीतरी भागवावं लागेल का नाही? आता ह्या टायमाला तर भागवा, फाशी आली आहे। आता मरावं का वाचावं? आम्ही मरण्याचा तात्काळ 8 रोज झाला आम्ही घरात आहो। पाणी मांडेत काय आमच्या इथं डबा मारलाय कॅनलवर, बघा किती पाणी आहे बघा। जाऊन आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा निघाय नाही झाले आम्ही। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे येत आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? आम्हाला पगार, आम्हाला काहीतरी आताच नरड्यावरला आमच्या उद्धव ठाकरेंनी सारावं। कुणी का असताना आम्ही हातापाया पडताव, आमची एवढी मदत करा, कर्ज सारा, ही आम्हाला आता नरड्यावर आले ती द्या। आम्हाला काहीतरी भागवा, आमचं शेतकऱ्याचं काहीतरी भागवा। शेतकऱ्याला तुम्हीच देणार, तुम्हीच करणार, आम्ही काय करावं आता? आम्ही भागवितो। आता आम्हाला तुम्हाला पाया पडायचं आलंय, फाशी घ्यायचा टाइम आलाय आमचा। आमचे कसं करावं? लेकरा बाळांनी कसं करावं? आता कसं भागवावं? सालभर कसं भागवावं? हे आता कसं भागवावं? आम्हाला कोडं पडलेलं आहे। आम्ही का नाही लोकांचा हात उसने घेऊन ही कष्ट केलेला आहे। आजोबा, या ठिकाणी तुम्ही आहेत, किती नुकसान झालंय? थोड्या वेळात तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत आहे, शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री आहेत, काय त्यांच्याकडे तुम्ही मागण्या करणार आहात? आम्हाला मदत करावी, आमचं कर्ज माफ करावं, आणि पुन्हा ते सोयाबीनला काढायला पैसे द्यावे काही, असं आहे आमचं म्हणणं। हेक्टरी किती मदत पाहिजे तुम्हाला? 50,000 रुपये हेक्टरी द्यावं म्हणावं का? मग काय त्याला इलाज नाही काय दुसरा काही? किती नुकसान झालंय? 12 एकर झालंय। 12 पूर्ण सोयाबीन आहे, काही सुद्धा राहिलं नाही त्याच्यात। सगळं शेतातलंच आहे, सगळं ही शेतातलंच आहे सगळं, काय नाही त्याच्यात राहिले, ती नाचून गेले सगळं। टाकून काय असं आहे ते उगवून निघालं, नाचून गेलं। पुन्हा आता काय करायचंय? पुन्हा काहीच करायचं आमच्यात नाही काही। काय हातामध्ये, काय तुमच्या हातामध्ये? हातामध्ये येऊ आपल्याला दाखवायला आम्ही अवघा अशा सोयाबीनची परिस्थिती अशी झालेली आहे। आणि पुन्हा आता सगळं सोयाबीन, आता जर आणि पाऊस पडलं तर हाताला काहीच लागत नाही, शेतकरी हाताला धरून बाहेर काढला। आणि आता सुद्धा म्हणताय शेतकऱ्याला मदत करू लागेल शेतकऱ्यांनी। सरकार म्हणताय देखील मदत करू, किती करणार आहे शेतकरी? आता काय मुख्यमंत्री आले का लातूरला, काय वाटतं किती मदत केली पाहिजे? अरे कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये ती द्यावी त्यांनी। हेक्टरी 50,000 रुपये त्यांनी मदत करावी, शेतकऱ्याला कर्ज माफ करावं, प्रत्येक शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं। तुमचे किती एकर होते? सगळं आम्ही एकच कुटुंब आहेत, पवार कुटुंब एकत्रच आहे, 20 माणसाचं कुटुंब आहे। तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा तुम्ही 80,000 कोटी कर्ज देता तुम्ही। नाशिकला कुंभमेळ्यासाठी 13,000 कोटीचा तुम्ही खर्च करताय, तर शेतकऱ्यासाठी सरकार कोणाचं असू द्या, शेतकऱ्यासाठी काही मदत कराय तुम्ही। एकरी हेक्टरी 50,000 रुपये मदत करावी। कुणी काही म्हणत असेल काय असेल, पण सदरा शेतकरी पूर्ण तुमचं किती 12 एकर शेती, आम्ही एकत्र कुटुंब। लागवडीला किती खर्च आला? लागवडीला एकरी कमीत कमी 20,000 रुपये खर्च येते पूर्ण। सोयाबीनला भाव आहे 4,000 रुपये,
ती बी वाढलं तर वल्ल्या तर सोयाबीनला 3,000 रुपये गेले सोयाबीनचा भाव. 10 क्विंटल सोयाबीन निघते तर 40,000 रुपये खर्च होत आहे. 40,000 30,000 रुपये ह्याला खर्च होत आहे. काय पूर्ण शेत गेलेलं आहे.